नमस्कार श्रोते हो. आज कायद्याची ओळख यामध्ये मी हुंडा प्रतिबंध कायदा 1961 या बाबतीत सांगणार आहे. हुंड्यासारखी सामाजिक समस्या स्वातंत्र्यानंतर आजही ज्वलंत आहे. आजही आपण हुंड्यापायी नववधूंचा छळ, हुंडाबळीच्या घटना ऐकतो. या पद्धतीचे निर्मूलन करणेच म्हणजे प्रचलित रूढी परंपरा विरुद्ध जनजागृतीची एक प्रकारची लढाईच आहे. हुंडा पद्धती ही आपण पुरुष महिला समानतेचे जो नारा देत आहोत त्याच्याशी विसंगतच आहे. त्यातूनच स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीला समाजात असणारी किंमत याविषयी समाजाची मानसिकता काय आहे हे कळून येते. हुंडा पद्धतीचे निर्मूलन म्हणजेच ही मानसिकता बदलण्याचे मोठं आव्हान सर्व समाजापुढे आहे. हुंडा पद्धतीविषयी जी मानसिकता समाजात आहे ती बदलणे तरुणांच्याच हातामध्ये, युवा शक्तीच्या हाती आहे. त्यासाठी समाजामध्ये हुंडाविरोधी चर्चासत्र, चित्रस्पर्धा, व्यंग्यचित्र स्पर्धा, लघुपाठ, प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रमाद्वारे जनजागृती घडवून आणता येऊ शकते. हुंडा देणे व घेणे ही परंपरा अस्तित्वात आलेली अनिष्ट प्रथा आहे. हुंड्यापायी छळ होऊन अनेक व्यक्तींना वैवाहिक जीवनातून बाहेर पडावे लागत आहे व समाजात अनेक अडचणींना तोंड देऊन सामोरे जावे लागत आहे. या पद्धतीमुळे कुटुंबाची दुर्दशा होत आहे. मुले ही मातेच्या प्रेमापासून वंचित आणि विवाहिक जीवनातून बाहेर पडलेल्या युवतींचा प्रश्न निर्माण होत आहे. या सर्व समस्यांवर वचक बसवण्यासाठी म्हणूनच सरकारने हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 अंमलात आणलेला आहे. तर हुंडा प्रतिबंधक कायदा नेमका काय आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. हुंडा प्रतिबंध कायदा 1961 या अधिनियमातील कलम 2 ही आपल्याला हुंड्याची व्याख्या काय आहे ती सांगते. तर चला तर आपण बघूया नेमकी हुंड्याची व्याख्या काय आहे. कलम 2 हुंडा या शब्दाची व्याख्या विवाहातील एका पक्षाने विवाहातील दुसऱ्या पक्षाच्या आईवडिलांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची मागणी केल्यास किंवा प्रत्यक्ष रूपात किंवा अप्रत्यक्ष रूपामध्ये मागलेलं किंवा कबूललेली कोणतीही वस्तू मौल्यवान असो किंवा रोख असो याला हुंड्याच्या व्याख्येमध्ये जोडल्या गेल्या आहेत. हुंडा प्रतिबंध कायदा केव्हा अंमलात आला ते आपण बघूयात. भारतात हुंडा प्रतिबंध कायदा 1961 याला इंग्लिशमध्ये डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961 असे म्हणतात. हा कायदा 1 जुलै 1961 रोजी अंमलात आला. हा कायदा हुंडा देणे किंवा हुंडा घेणे याला प्रतिबंधित करतो आणि या कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षेच्या तरतुदी या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. तर श्रोते हो, आपण या कायद्याचे आधी उद्देश बघूया. तर या कायद्याला हुंडा देणे आणि घेणे या अनिष्ट प्रथेला आळा घालणे यासाठी या कायद्याला तयार करण्यात आलेला आहे. तर या कायद्यामध्ये शिक्षेचे प्रावधान काय आहेत ते आपण बघूयात. हुंडा प्रतिबंध कायदा 1961च्या कलम 3 नुसार हुंडा देण्याबद्दल किंवा हुंडा घेण्याबद्दल 5 वर्षाचा कारावास, किमान 15,000 रुपये, हुंड्याच्या रकमेइतकं दंड, जी रक्कम जास्त असेल ती, अशी शिक्षा होऊ शकते. हुंडा प्रतिबंध कायदा याचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत. तर आधी आपण सेक्शन 2 मध्ये हुंड्याची व्याख्या बघितलेलीच आहे. तर आता सेक्शन 3 कडे वळूयात आणि सेक्शन 3 काय आहे हे आपण जाणून घेऊया. सेक्शन 3 हुंडा प्रतिबंध कायदा 1961चं सेक्शन 3 आपल्याला सांगते की हुंडा दिल्यास किंवा हुंडा घेतल्यास किंवा त्याला देण्यास मदत केल्या किमान 6 महिने ते 2 वर्ष तुरुंगवास आणि 15,000 रुपये किंवा हुंड्या इतकी रक्कम एवढा दंड होऊ शकतो. आणि सेक्शन 4 मध्ये हुंडा मागणे किंवा हुंड्याची मागणी करणे हा देखील एक मोठा गुन्हा आहे, ज्यासाठी 6 महिने ते 2 वर्षांचं कारावास आणि 10,000 रुपये एवढा दंड होऊ शकतो. कलम 5 आपल्याला हुंडा देणे घेणे याबद्दलच्या करार रद्दाबाबत सांगते. ॲग्रीमेंट फॉर द गिव्हिंग अँड टेकिंग डावरी टू बी वॉइड.
याची तरतूद अशी केलेली आहे की हुंडा देण्याबाबत किंवा घेण्याबाबत केलेली कोणताही करार किंवा कोणताही ॲग्रीमेंट कायदेशीर दृष्ट्याने तो शून्य आहे, म्हणजेच वॉइड मानला जाईल. याचा अर्थ असा की जर दोन्ही पक्षांनी लग्नापूर्वी किंवा लग्नादरम्यान हुंड्याची देवाणघेवाण करायचं करार केला असेल तर तो करार कोर्टात टिकत नाही, तो अमान्य आहे. त्या कराराला कायद्याचं संरक्षण नसेल असं आपल्याला कलम 5 मध्ये नमूद केलं आहे. तर चला आता वळूयात कलम 6 कडे. हुंडा कोणासाठी फायदेशीर असतो तर डावरी फॉर द बेनिफिट ऑफ वाईफ और हिज लीगल हेअर्स. तर त्याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे, जर हुंडा इतर कोणत्याही व्यक्तींनी म्हणजेच सासरच्या मंडळींनी घेतले असेल तर ती व्यक्ती तो हुंडा विवाह झाल्यापासून 3 महिन्याच्या आत वधूच्या नावे हस्तांतरित म्हणजेच ट्रान्सफर त्यांना करावी लागेल. जर ते 3 महिन्याच्या आतमध्ये वधूच्या नावावर तो हुंडा केला नाही तर त्या व्यक्तीला 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंतचा कारावासाची शिक्षा इथे या कलमाअंतर्गत नमूद केलेली आहे. तर हुंडाबळीची वाढती संख्या, पती किंवा पतीच्या नातेवाईकांकडून क्रूर छळाची वागणूक मिळाल्याने स्त्रीच्या आत्महत्या किंवा खून झाल्याची कित्येक प्रकरणे आहेत आणि म्हणूनच फौजदारी प्रक्रियेसंहितेत, भारतीय दंडसंहिता व भारतीय साक्ष अधिनियमातील आवश्यक त्या सुधारणा करण्याचा प्रस्तावित केलेले आहे. पतीने किंवा पतीच्या नातेवाईकांनी स्त्रीला क्रूर छळाची वागणूक दिल्यास अशा कृत्यास शिक्षेस पात्र आहे. अशा अपराधाला बळी पडल्यास स्त्री किंवा तिच्या नातेवाईकांनी कोणत्याही पोलीस स्टेशनला कळवल्यास तो अपराध दखलयोग्य आहे. एखाद्या स्त्रीचा विवाह झाल्यापासून 7 वर्षाच्या आत मृत्यू झाला असेल आणि अशा मृत्यूचं कार्यकारी दंडाधिकारी मृत्यूची चौकशी किंवा शवपरीक्षेची तरतूद करण्यात येत आहे. एखाद्या स्त्रीने विवाह झाल्यापासून 7 वर्षाच्या आत आत्महत्या केली असेल आणि तिच्या पतीने किंवा नातेवाईकांनी क्रूरपणे वागले असेल, हे सिद्ध केले असेल तर तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असे गृहीत धरता येईल. तर आपण यामध्ये बघितलंच की हुंडाबळी रिसेंटली याच्यामध्ये आपण बघितलं की वैष्णवी हगवणे हे प्रकरण, गौरी गर्जे या प्रकरणामध्ये कित्येक मुलींचे हुंड्यासाठी जीव गेलेले आहेत. तर या कायद्याअंतर्गत हुंडा प्रतिबंध कायदा 1961 याच्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. धन्यवाद.